बेलतरोडी पोलीस स्टेशनने एका मोठ्या फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या टोळीचा मुख्य आरोपी लोकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करीत होता। पोलिसांनी या मुख्य आरोपीला अमरावतीमधून अटक केली आहे। नागपूरमध्ये सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे। आरोपी जगदीश उर्फ प्रदीप उर्फ प्रकाश चव्हाण याने स्वतःला अमरावती पोलीस आयुक्तालयात क्लर्क म्हणून भासवलेत। त्यांनी बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून लोकांचा विश्वास जिंकला। पोलीस भरती, आरोग्य विभाग, मेट्रो, रेल्वे, आर्मी यांसारख्या विविध सरकारी विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन त्याने अनेक तरुणांकडून लाखो रुपये उकळलेत। फिर्यादी स्वप्नील अशोक माटे यांच्या तक्रारीवरनं बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केलाय। प्रगत तांत्रिक साधने आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी प्रकाश उर्फ जगदीश राठोड याला अमरावतीतून ताब्यात घेतले। आरोपी अतिशय चलाक होता। तो एका ठिकाणी जास्त दिवस राहत नसे। एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन फसवणूक करीत असे। त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। कलम 420, 465, 468, 471, 499, 506 अंतर्गत त्याच्यावर आधीच गुन्हे नोंद आहेत। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या पत्नी शालू राठोड आणि आणखी एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल केला आहे। नागपूर पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की कोणत्याही सरकारी नोकरीकरिता कोणालाही पैसे देऊ नका, अशी मागणी करणाऱ्या व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांना द्या। बेलतरोडी या ठिकाणी काल दिनांक 12/8/2025 रोजी फिर्यादी श्री स्वप्नील अशोक माटे राहणार कापरी पुनर्वसन भाग या ठिकाणचे रहिवासी आहेत। त्यांनी आणि त्यांचे मित्र यांचे परिचित जे आहेत, यामधील आरोपी प्रदीप चव्हाण उर्फ जगदीश नामदेव राठोड, प्रकाश धनराज राठोड अशा स्वरूपाचे वेगवेगळे नाव असलेला आरोपी आणि त्याची पत्नी शालू राठोड व पूजा चव्हाण हे सर्व राहणार नेर, जिल्हा यवतमाळ या लोकांनी पोलीस खात्यामध्ये आम्ही क्लर्क आहोत असं सांगून लोकांची फसवणूक केली आहे। त्याचबरोबर आरोग्य खात्यामध्ये नोकरी लावून देतो, त्याचबरोबर मेट्रो मध्ये नोकरी लावून देतो, तसेच रेल्वे डिपार्टमेंट मध्ये नोकरी लावून देतो, भारतीय आर्मी मध्ये नोकरी लावून देतो। अशा प्रकारचे त्यांच्या जवळीक लोकांना विश्वासात घेऊन त्यांची रक्कम आपल्या खात्यावर ऑनलाईन वळती केली आणि यामध्ये त्यांना खोटे नियुक्तीपत्र सुद्धा दिलेले आहे। यावरून पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यावरून 204, 318, 333, 336, 336, 4, 337, 340, 2, 338, 341, 1, 61, 1 आणि 35 भारतीय न्यायसंहिता कलम न्यायसंहिता 2023 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये आरोपी आम्ही तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 घंट्यात ताब्यात घेतला। आरोपी हा अमरावती वलगाव या रोडवर राहणारा होता। त्याच्या मिळालेल्या माहितीवरून आम्ही त्याचे आय कार्ड्स आणि त्याच्याजवळ आयडीज वगैरे भरपूर होत्या, त्या सर्व जमा केलेल्या आहेत। त्यावर तपास चालू आहे। सध्या आरोपी PCR मध्ये आहे। यामध्ये आरोपी व फिर्यादी हे एकमेकाचे परिचित होते आणि त्यावरून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी मोठी रक्कम वळती केलेली आहे। यामध्ये पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की शासकीय नोकरीसाठी कोणीही पैसे देऊ नये। पैशाची मागणी करणारी कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी। पोलीस भरती व शासकीय भरती प्रक्रिया ही पारदर्शक व कायदेशीर असते। यामध्ये कोणी अशी तक्रार असेल त्यांच्याकडे तर संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी रिपोर्ट द्यायला पाहिजे। यामध्ये जो आरोपी आहे त्याचं मूळ नाव हे जगदीश नामदेव राठोड असे निष्पन्न झालेले आहे आणि यापूर्वी आरोपी याने अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ या ठिकाणी सुद्धा तो त्या गुन्ह्यात 420च्या फरार आहे। तसेच आरोपी हा क्राईम रेकॉर्डवरचा आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे। पोलिसांचे हे आव्हान महत्त्वाचे आहे की तरुणांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी कायदेशीर आणि पारदर्शक प्रक्रियेवरच विश्वास ठेवावा।